नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. CET सेलनं जी इंजिनिअरिंगची संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसचं शेड्यूल आहे ते डिस्प्ले केलेलं आहे. त्यानुसार आपण जर पाहिलं तर 3 तारखेला आपलं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलं होतं. त्यानंतर 4 ते 6 यामध्ये आपण जे ग्रीव्हन्स आहे, जे विद्यार्थी ग्रीव्हन्स देणार आहेत ते देऊ शकत होते. त्यानंतर जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती 8 तारखेला येणार आहे. त्याचबरोबर जो सीट मॅट्रिक्स आहे तो पण 8 तारखेलाच येणार आहे. त्यानंतर राऊंड 1 आहे, ज्याला कॅप राऊंड म्हणतो आपण. कॅप राऊंड 1मध्ये जे चॉईस फिलिंग आहे, ज्याच्यामध्ये आपण कॉलेजची नावं देत असतो. तर 9, 10, 11 या 3 दिवशी तुम्ही कॉलेजची नावं देऊ शकता आणि तुमचा ऑप्शन फॉर्म कन्फर्म करू शकता. त्यानंतर ती प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे ती 14 ऑगस्ट 2024ला होणार आहे. त्यानंतर 16, 17, 18 हे 3 दिवस तुम्हाला जे काही राऊंडमध्ये अलॉटमेंट झालेलं आहे त्यामध्ये व्हेरिफिकेशन असेल किंवा अपग्रेडेशन असेल हे तुम्ही करू शकणार आहात. त्यानंतर राऊंड 2चं आहे. त्यानंतर जे काही वॅकंट सीट्स आहेत ते 19 ऑगस्ट 2024ला डिस्प्ले होणार आहेत. त्यानंतर राऊंड 2चं जे सबमिशन आहे, कॉलेजची नावं जी द्यायची आहेत तर ती 20, 21, 22 या 3 दिवशी द्यायची आहेत आणि त्याची जी अलॉटमेंट आहे ती 26 ऑगस्ट 2024ला होणार आहे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशन असेल किंवा व्हेरिफिकेशन असेल तर ते 27 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 27, 28, 29 या दिवशी हे व्हेरिफिकेशन करू शकणार आहेत. त्यानंतर कॅप राऊंड 3 आहे. कॅप राऊंड 3चे जे वॅकंट सीट्स आहेत त्या 30 ऑगस्ट 2024ला येणार आहेत. त्याचबरोबर त्याचे जे चॉईस फिलिंग आहेत ते 31, 1 आणि 2 सप्टेंबरपर्यंत होणार आहेत आणि त्याची जी अलॉटमेंट आहे ती 5/9/2024ला होणार आहे. आणि जे सर्व विद्यार्थी आहेत ज्यांना कॉलेजेस मिळालेले आहेत त्यांनी कॉलेजला रिपोर्टिंग जे आहे ते 6 ते 9 तारखेपर्यंत करायचं आहे. आणि जे आतुरता असते विद्यार्थ्यांना, जे स्पॉट राऊंड आहे तो स्पॉट राऊंड 10 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 4 दिवस होणार आहे आणि जी कट ऑफ डेट आहे ॲडमिशनची ती 13 सप्टेंबर आहे. धन्यवाद. थँक्यू.